श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपले हार्दिक स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत मकर राशीच्या जातकांना ऑगस्ट 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे, कोणती कामे मार्गी लागणार आहेत आणि त्याचबरोबर कोणत्या कामांमध्ये विशेष लक्षपूर्वक ती कामं किंवा ती कार्य हाताळायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. सुरुवातीलाच आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजची माहिती अतिशय खास राहील तुमच्यासाठी. नक्की तुम्ही ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका. तुमची मकर रास आहे. सध्या तुम्ही 7:30 जात आहात. शनिदेवांच्या कृपा छत्रछायेचा आशीर्वाद तुम्हाला लाभावा आणि त्याच माध्यमातून तुमचं प्रत्येक कार्य अगदी योग्य पद्धतीने आणि लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशा मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देऊन आजच्या माहितीला सुरुवात करते. माहितीला सुरुवात करताना आपण प्रथम स्थानापासून माहिती सुरुवात करूयात. लग्न स्थानात असणारी मकर रास, शनिदेवांची रास, शनिदेवांचं गोचर हे धनात्न होत आहे. धनस्थान हे तुम्हाला धनवृद्धिंगत होईल का या गोष्टी आपण धनस्थानावरनं पाहत असतो. लग्नेश जेव्हा धनात जातात त्यावेळेस तुम्हाला पैशा संदर्भातील कार्य करण्यासाठी जास्त मोठ्या प्रमाणात तुमच्याकडनं प्रयत्न घडवतात आणि त्या प्रयत्नांना यश सुद्धा नक्कीच या महिन्यात येणार आहे. याचं कारण आणखीन एक विशिष्ट आहे, ते म्हणजे अष्टम स्थानात असणारे शुक्रदेव, ज्यांची सप्तम दृष्टी ही द्वितीय स्थानावर येत आहे. त्यामुळे तुम्ही जे कार्य करणार आहात, ज्या गतीने तुम्ही प्रयत्न करणार आहात त्या प्रयत्नांना यश देण्यासाठी शुक्रदेवांची कृपा होईल आणि तुमची आर्थिक संकटातनं बाहेर पडण्यासाठीचं एक पाऊल पुढे जाऊ शकतं. अशा पद्धतीने शुभयोग आहेत. त्याचबरोबर धनवृद्धिंगत होण्यासाठी आणि मोठ्या गुंतवणुकी करण्यासाठी सुद्धा या ऑगस्ट महिन्याची 24 तारखेपर्यंत तुम्ही त्या मोठ्या गुंतवणुकी नक्की करू शकता किंवा एखाद्या ठिकाणी तुमचे पैसे जर अडकले असतील तर त्या संदर्भातील कार्य मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुद्धा करू शकता. स्थानाकडे वळूया. तृतीय स्थानाचे अधिपती गुरुदेव, ज्यांचं गोचर पंचमातनं होत आहे वृषभ राशीतनं. त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये कला क्षेत्रामध्ये जे नोकरी करत आहेत किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे कला क्षेत्राशी रिलेटेड, तर त्या संदर्भातील कार्य करणाऱ्या वर्गाला अतिशय शुभ संकेताचा हा महिना आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही केलेलं कार्य याचे गुणगौरव प्राप्त करून घेणं, प्रसिद्धी प्राप्त करून घेणं असे शुभ संकेत संपूर्ण महिनाभर आहेत. कष्टाच्या दृष्टीने विचार केला तर राहुदेवांची उपस्थिती तृतीय स्थानात आहे. त्यामुळे तुम्ही जे काही कार्य कराल त्यासाठी तुम्हाला कष्ट हे करावेच लागणार आहेत किंवा मोठ्या प्रमाणात कष्ट पडणार आहेत. परंतु त्या कष्टाचं चीज झालंय किंवा गुणगौरव मिळालाय यामुळे तुम्ही समाधानी राहणार आहात. मीडिया क्षेत्राशी रिलेटेड काम करणाऱ्या वर्गाला राहुदेव कृपा करणार आहेत. ते म्हणजे तृतीय स्थानात त्यांचं गोचर आहे. त्यामुळे तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये चमकणार आहात किंवा नावलौकिक मिळवून घेणार आहात. अशा पद्धतीने शुभ संकेत आहेत. ज्यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील व्यवसाय आहे अशा वर्गाला सुद्धा हा संपूर्ण महिना लाभदायक म्हणता येईल. चतुर्थ स्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील चौथं घर वाहन वास्तू आणि मातृसौख्य दर्शवतं. त्याचबरोबर वाहन वास्तूच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम प्रकारचा आहे. तुम्हाला वास्तू खरेदी करायची असेल तर त्यासाठी या महिन्याच्या 26 तारखेच्या अगोदर बुकिंग करू शकता किंवा त्या संदर्भातील प्रयत्न सुद्धा करू शकता. याबरोबरच वास्तू आणि वाहन ह्या खरेदी करण्यासाठीचे शुभ संकेत तुम्हाला 26 तारखेपर्यंत आहेत. मातृसौख्य सुद्धा या संपूर्ण महिनाभर तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. पंचम स्थानाकडे वळूयात. शिक्षण, संतती आणि प्रेमप्रणय दर्शवणारं 5वं घर. ऑगस्ट पर्यंत शुक्रदेवांचं गोचर हे अष्टमातनच होत आहे आणि तिथून पुढे शुक्रदेव हे भाग्यातनं गोचर करू लागतील. त्याचबरोबर तुम्हाला विविध प्रकारची सुखे हे शिक्षणाबाबतीमध्ये प्राप्त करून देतील. म्हणजे तुमची काही सुप्त इच्छा असतील की मला अमुक शिक्षण घ्यायचं आहे पण त्यासाठी प्रयत्न किंवा पैशाच्या अडचणी आहेत आणि त्या माध्यमातून ते शिक्षण तुमच्यापासनं लांब आहे, तुम्ही ते शिक्षण घेण्यापासून वंचित राहिले आहात, तर नक्कीच ते शिक्षण तुम्ही आता पूर्ण करू शकाल, ते अर्जित करू शकाल असे शुभ संकेत आहेत. त्याचबरोबर ज्यांचं शिक्षण उच्च शिक्षण घेणाऱ्या वर्गाला, ज्यामध्ये मेडिकल क्षेत्र आहे किंवा कॉमर्स आणि शिक्षण घेणाऱ्या वर्गाला हा संपूर्ण महिना उत्तम आहे. याचं कारण म्हणजे तुमच्या पंचमातनं मंगळदेवांचं गोचर होत आहे. गुरुदेवांसोबत मंगळदेव गोचर करतात. त्यामुळे तुम्ही सायन्स साईडनी किंवा कॉमर्स साईडनी शिक्षण घेत आहात तर तुमचं शिक्षण अतिशय उत्तम प्रकारचं होऊ शकतं. शिक्षणामध्ये एकाग्रता प्राप्त होऊ शकते असे शुभ संकेत आहेत. त्याचबरोबर आर्ट्स साईडने शिक्षण घेणाऱ्या वर्गाला मात्र थोडासा अभ्यास वाढवावा लागेल. 24 तारखेनंतर तुम्हाला अभ्यासाची एकसंगता लाभणार आहे. संतती योगाच्या दृष्टीने विचार केला
तर हा संपूर्ण महिना संतती सौख्यासाठी उत्तम आहे. याबरोबरच या स्थानावरनं प्रेम प्रणय पाहिला जातो. या दृष्टीने विचार केला तर हा संपूर्ण महिना उत्तम म्हणता येईल. किरकोळ प्रमाणात आर्ग्युमेंट्स होऊ शकतात, पण मोठ्या प्रमाणातील कुयोग अजिबात नाहीत. षष्ठ स्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील 6वं घर जे आरोग्य दर्शवतं आणि खरेदी विक्रीचे व्यवसाय दर्शवतं. या संदर्भात विचार केला तर तुम्हाला या महिन्यामध्ये जे काही एखादी प्रॉपर्टी खरेदी करायची असेल किंवा सेल करायची असेल तर त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील, कारण या ठिकाणी असणारी बुधदेवांची रास आणि बुधदेवांचं गोचर हे सिंहेतनं होत आहे. शत्रू राशीतनं गोचर करणारे बुधदेव हे तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये अडचणी निर्माण करून देतील आर्थिक संदर्भात. त्यामुळे विशेष काळजी घ्यावी. व्हिडिओच्या शेवटी यासाठी मी उपाय देणार आहे, ते उपाय नक्की करून पहा. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यात तुम्हाला त्वचा विकार वारंवार उद्भवू शकतात, त्यामुळे विशेष तुमच्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. पुढील स्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील 7वं स्थान जे जोडीदाराचं सौख्य दर्शवतं, जोडीदाराची साथ सोबत दर्शवतं. या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी कर्क रास, चंद्रदेवांची रास आणि सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना अतिशय उत्तम राहणार आहे, कारण रविदेवांची उपस्थिती ही 7म स्थानातनं आहे आणि शुक्रदेव हे 8मातनं गोचर करत आहेत. त्यामुळे तुम्हाला विशेष तुमच्या पत्नीची किंवा पतीची साथ सोबत लाभेल. त्यांच्या करिअरच्या दृष्टीने या महिन्याच्या ऑगस्ट महिन्याच्या 26 तारखेनंतर एखादी शुभ वार्ता तुमच्याकडनं पडू शकेल. नोकरीबाबत किंवा व्यवसायाबाबत त्यांच्याकडनं एखादी गुड न्यूज तुमच्यापर्यंत येऊ शकते. अशा पद्धतीने शुभ संकेत आहेत. त्याचबरोबर राशीपत्रिकेतील 9वं घर ज्यावरनं आपण आध्यात्मिक प्रगती पाहतो आणि त्याचबरोबर करिअरची संधी पाहत असतो. नवीन आत्ता शिक्षण पूर्ण झालेल्या वर्गासाठी हा संपूर्ण महिना थोडासा प्रयत्नशील राहणार आहे. तुमच्या कामाची गती वाढवावी लागेल. कामामध्ये एकसंगता किंवा प्रयत्नामध्ये एकसंगता ठेवावी लागणार आहे. त्याच्या दृष्टीने विचार केला तर 9व्या घरामध्ये असणारी कन्या रास, बुधदेवांची रास, बुधदेवांचं गोचर हे 8मातनं होत आहे. 8म स्थान हे त्रिक भाव आहे, अशुभ भाव आहे. त्यामुळे बुधदेवांचं गोचर परिवर्तन होईपर्यंत तुम्हाला विशेष प्रयत्न करावे लागतील. अर्थात या महिन्याच्या 22 तारखेपर्यंत तुम्हाला थोडेसे कष्ट पडतील तुमच्या नोकरी संदर्भातील प्रयत्नांमध्ये. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी असणारे केतुदेव तुम्हाला विशेष कार्य करण्यासाठी किंवा प्रयत्न करण्यासाठी थोडीशी तुमचं मनोबल कमी करू शकतात, खच्चीकरण करू शकतात किंवा प्रयत्नांमध्ये यश येत नाहीये, त्यामुळे तुम्ही नाराज होऊ शकाल. तर याच्यावरती उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, तुम्ही नक्की करून पहा, म्हणजे तुमचं मनोबल वाढेल आणि तुम्ही जे प्रयत्न करताय त्या प्रयत्नामध्ये एकसंगता राहील. नाहीतर तुमच्याकडनं काय होतंय की अगदी तुम्ही सुरुवातीला अगदी उत्साहाने प्रयत्न करायला सुरुवात करता, परंतु पूर्णत्वाला तुमचे प्रयत्न जात नाहीत आणि त्या माध्यमातून तुम्ही खचून जात आहात. तर आता तसं होणार नाही. ज्या दृष्टीने विचार केला तर शुक्रदेवांची उपस्थिती 8मातनं आहे. त्यामुळं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा व्यवसाय जो सौंदर्य प्रसाधनासंदर्भात आहे किंवा त्या व्यवसायामध्ये तेजी प्राप्त होणार आहे, त्या व्यवसायामध्ये विशेष यश प्राप्त होणार आहे. अचानक लाभ प्राप्तीचे संकेत तुम्हाला या संपूर्ण महिनाभर आहेत. त्याचबरोबर कॉस्मेटिक सौंदर्य प्रसाधनासंदर्भातील तर व्यवसायामध्ये तेजी मिळणारच आहे, परंतु तुम्हाला कपड्यासंदर्भातील व्यावसायिक वर्ग किंवा कागद कापड या संदर्भातील व्यावसायिक वर्ग यांना उत्तम प्रकारचा लाभ प्राप्त करून देण्यासाठी शुक्रदेव कृपा करणार आहेत. याबरोबरच ज्यांचा खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय आहे त्यांना मात्र हा महिना थोडासा मध्यम जाणार आहे, तर तुम्हाला उपासनेची आवश्यकता पडू शकते. ज्यांचा किराणा स्टोअर किंवा मेडिकल जनरल स्टोअर या संदर्भातील व्यावसायिक वर्ग आहे त्यांना सुद्धा शुक्रदेवांची कृपा प्राप्त होईल आणि 24 तारखेनंतर मोठे लाभ संभवतात. याबरोबरच लाभस्थानाकडे वळूयात. 11वं घर हे लाभ दर्शवतं, आर्थिक प्रगती दर्शवतं. या संपूर्ण महिन्याचा विचार केला तर तुम्हाला महिन्याच्या शेवटचा आठवडा अतिशय शुभ जाणार आहे, आर्थिक संचयाकडे घेऊन जाणारा ठरणार आहे. खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये गुंतवणुकीचे पण योग आहेत आणि वाहन वस्तू खरेदीचे पण योग आहेत. त्यामुळे त्या संदर्भातील जर कार्य तुम्हाला करायचे असतील तर ज्यांना वास्तू खरेदी करायची, वाहन खरेदी करायचे, तर त्यांच्यासाठी खर्च होईल. अर्थात तो सकारात्मक खर्च होणार आहे. काहीतरी चांगली गोष्ट तुमच्याकडे घेऊन येणार आहे, घडणार आहे तुमच्या जीवनामध्ये आणि त्यासाठी तुम्ही तो पैसा खर्च करत आहात. तर विशेष खर्च मोठ्या प्रमाणातील तुमच्याकडनं अपव्ययकारक खर्च मोठ्या प्रमाणात होणार नाही. तर आता उपासनेकडे वळूयात, कारण उपासनेची जोड दिली तर हा संपूर्ण महिना तुम्हाला उत्तम जाणार आहे. ती उपासना कोणती करायची तर या संपूर्ण महिनाभर तुम्ही मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे, कारण तुम्हाला 7.5 आहे. अचानक येणारे संकट आणि त्यावर करायची आहे मात, म्हणूनच करायची आहे मारुतीरायाची उपासना.
त्याचबरोबर या संपूर्ण महिनाभर तुम्हाला गणपती स्तोत्र वाचनात ठेवायचं आहे, ज्यांना शिक्षण अर्जित करायचे अशा वर्गासाठी. आणि दररोज सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, कारण सूर्यदेव हे सप्तमातनं गोचर करत आहेत. तुम्हाला वैवाहिक सौख्य प्राप्त व्हावं, भागीदारीच्या व्यवसायामध्ये तेजी प्राप्त व्हावी, यासाठी तुम्हाला या संपूर्ण महिनाभर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. अशा प्रकारे उपासनेत राहा. आणि ज्यांना नोकरी करायची आहे, नोकरीमध्ये यश प्राप्त व्हावं, केतुदेवांची कृपा प्राप्त व्हावी, यासाठी पशुपक्ष्यांना दानापाणी तुम्हाला द्यायचं आहे. या माध्यमातून तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल. तर आज आपण मकर राशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट महिना कसा राहणार आहे याची माहिती घेतली. तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.